तर वाशिम जिल्ह्यामध्ये निर्माण होणारा इंधनाचा तुटवडा यावर पर्याय म्हणून वाशिम जिल्हा प्रशासनानं आदेश काढत वाहनाची कागदपत्र तपासून डिझेल वाटप सुरू केलंय। पेट्रोल पंपावर होणारे वाद आणि साठेबाजीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनानं हा उपाय काढलाय। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज जयस्वाल यांनी। वाशिम जिल्ह्यात गेल्या 10 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा असल्याचं चित्र होतं। इंधनाचा तुटवडा असल्यामुळं ग्राहकांना डिझेल मिळवण्यासाठी मोठ्या रांगा लावायचं काम पडलं होतं। अनेक पंपावर तुरळक शाब्दिक वाद झाला, कुठं हाणामारी झाली। मात्र नंतरच्या काळात पाहायला गेलं तर प्रशासनानं आता कडक पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे। डिझेलच्यासाठी होणारी पायपीट ही थांबावी आणि साठेबाजी होऊ नये यासाठी प्रशासनाने आदेश काढलेला आहे आणि त्यानुसार आता डिझेल वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। आरसी बुक पाहिल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाला डिझेल दिलं जात नसल्याचं चित्र वाशिमच्या शर्मा पेट्रोल पंपावर आपल्याला पाहायला मिळतंय। वाशिम जिल्ह्यातले जिल्हाधिकारी साहेब यांनी जे प्रशासनाचा आदेश काढलेला आहे त्याच्यातनी डिझेल पुरवठा व सुरळीत चालू आहे व त्याच्यानंतर आम्ही आधार कार्ड व गाड्यांच्या आरसीया वगैरे चेक करून डिझेल द्यायला लागलो व सुरळीत चालू आहे व व्यवस्थित चालू आहे। कितना दर है? एक आरसी में 2000 का डीजल 2000 का डिझेल चेक करा ना। हाँ चेक करो बरोबर। पाहिलं तर ग्राहकांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळतंय। ज्या ग्राहकांच्याकडे आरसी आहे त्यांनाच डिझेल दिलं जात आहे। यामुळं पाहायला गेलं तर जे साठेबाजी आहे, जे अवैध विक्री आहे त्याला कुठंतरी तिथं लगाम लागण्याचं चित्र पाहायला मिळतंय। मनोज जयस्वाल, ABP माझा, वाशिम।